आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महिलांना लवकर न्याय मिळण्यासाठी कायदे अधिक कडक करावेत, आमदार बालाजी कल्याणकर। महिलांना वैवाहिक वादातून लवकर फारकत मिळावी आणि त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी महिलांविषयक कायदे अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केले। आजही अनेक महिलांना कौटुंबिक अत्याचार, मानसिक छळ तसेच वैवाहिक वादांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रिया अनेकदा वर्षानुवर्षे सुरू राहते। त्यामुळे महिलांना न्याय मिळण्यात उशीर होतो आणि त्यांना मानसिक तसेच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते, असे त्यांनी सांगितले। महिलांना त्वरित न्याय मिळण्यासाठी न्याय प्रक्रिया अधिक जलद आणि प्रभावी होणे आवश्यक आहे। तसेच महिलांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे अधिक कडक करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले। महिलांना सुरक्षित वातावरण आणि न्याय मिळणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। त्यामुळे शासनाने महिलांसाठी असलेल्या कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करून त्यांना अधिक सक्षम करावे, अशी अपेक्षाही आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली। जागतिक महिला दिन निमित्ताने जे शासनाने प्रस्ताव आणलेला आहे आणि गौरव करण्यासाठी महिलेचा अध्यक्षमध्ये उभा आहे मी। अध्यक्ष महोदय, मला एक सांगायचं अध्यक्ष महोदय, आता बऱ्याच जणांनी सर्व सदस्यांनी भाषण केले महिला निमित्ताने, दिनानिमित्ताने, आणि महिलेचा गौरव केला, सन्मान केला। आज महिलेची अण्णांनी सांगितले, अध्यक्ष महोदय, मला एकच सांगायचे की मंत्री महोदयाला की अध्यक्ष महोदय, आजकाल डिव्हाइसचे म्हणजे फारकतचे प्रकरण जास्त झालेत अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये काय व्हायलंय अध्यक्ष महोदय, एखादं जर नवरा बायको जमत नसेल आणि जमत नसलं तर नवरा सोडण्याचा प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय, हे ठीक आहे अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं। तर महिलेला फारकत देण्यासाठी त्याला सहमती देत नाही अध्यक्ष महोदय, कोण? नवरा। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आपल्याला आज जागतिक महिला दिन निमित्ताने मला एकच सांगायचं की मंत्री महोदयाला, आपण या कायद्यामध्ये कडक कायदा करण्यासाठी आणि एखादा जर फारकत लवकर द्यायची असेल, महिलेला जर न्याय द्यायचा असेल तर हे कायदा थोडा कडक करायला पाहिजे अध्यक्ष महोदय, या निमित्ताने सांगतो। मंत्री महोदय।